गटरावरती घर माझं सर्वीकडेच गंदगी, मारामारी चोरी स्नॅचिंग बिल्डर कडून खंडणी. काय गटरावरती घर माझं आणि सगळीकडेच गंदगी. आई बघती वाढ बाळा उमऱ्यात बसून, पोरगा नशेमध्ये फिरतोय कमरे सामान ठसून. बडाकीचे शूज घातले तरी माझे चिखलातच पाय, तुझ्या चपलेवून ओळखतो तू. सो हे गाईज, कसं काय हिप हॉप ऐकणारे पब्लिक चॅनलला नवीन असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. सो गाईज फायनली नवीन व्हिडिओ घेऊन आले. नवीन व्हिडिओ आहे गरिबी ऋषी रिच, प्रोड्यूस बाय 800 इम्प्रेक्टेक्स आहे ना, प्रोनाऊन्स नाही करता आला मला. सो गरिबी ऋषी रिच, काय विषय काय नाही. मला असं वाटतं की सॅड सॉन्ग असेल का काय आहे माहीत नाही. पण ऋषी रिचच्या आपण 2 गाण्यावर रिॲक्शन केलं आहे, एक ओजी आणि एक अफलातून माहिती आहे त्याच्या मादीला हां ते. सो आपण ह्या गाण्यावर बघू ऋषी रिच काय बँगर देते. सॅड सॉन्ग आहे असं वाटतंय, गरिबी म्हणजे सॅड सॉन्गच वाटतंय, म्हणजे सॅड रॅप असेल, रियालिटी असेल. सो बघू काय विषय काय नाही. रिच ओजी SY प्रोडक्शन. माँ, समुंदर इतना चमकता क्यों है माँ? क्योंकि समंदर की गहराई में मी बोललेलो ना सॅड रियालिटी असेल. आणि हा साऊंड जो घेतला का नाही सॅम्पल, बहुत सोना है. मला असं वाटतं की पुष्पा मधला आहे की आपला हा KGF मधला आहे, आठवत नाही मला. कमेंट मध्ये सांगा मला भाई. माँ, समुंदर इतना चमकता क्यों है माँ? क्योंकि समंदर की गहराई में बहुत सोना है, इसीलिए चमकता है. KGFच माँ, वाटतं. सोना तुम्हें पसंद है क्या? कौन सी औरत को सोना पसंद नहीं है? फॅक्ट्स. माँ, एक दिन दुनिया का सारा सोना तुम्हें ला कर दूंगा माँ. फॅक्ट्स. प्रत्येक मुलाचं स्वप्न आहे की आपल्या आईला सोन्याने मडवलं पाहिजे. मडवलं म्हणजे सगळं सोन्याने ती सजली पाहिजे, असं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं आपल्या आईला घेऊन. कौन सी औरत को सोना पसंद नहीं है रे? माँ, एक दिन दुनिया का सारा सोना तुम्हें ला कर दूंगा माँ. गरिबी. ऋषी रिच फुल नवीन वे मध्ये दिसतोय भाई. माझं नाव ऋषी रिच, मी कधीच रिच नव्हतो. हा. अशा ट्रबल भऱ्या जिंदगी माझं नाव ऋषी रिच, पण मी कधी रिच नव्हतो. फॅक्ट्स. माझं नाव ऋषी रिच, मी कधीच रिच नव्हतो. अशा ट्रबल भऱ्या जिंदगीत मी खुश नव्हतो. तुम्हाला ऍडवाइस देऊन मनात माझ्या दुःख ठेवतो. माझ्या आईच्या पदरात फक्त सुख ठेवतो. भरलेलं ताट जेवणाचं पण त्यात मीठ नव्हतं. 12 महिने कडे भरलेलं ताट जेवण होतं पण त्यात मीठ नव्हतं. Damn. रिच, मी कधीच रिच नव्हतो. अशा ट्रबल भऱ्या जिंदगीत मी खुश नव्हतो. तुम्हाला ऍडवाइस देऊन मनात माझ्या दुःख ठेवतो. माझ्या आईच्या पदरात फक्त सुख ठेवतो. भरलेलं ताट जेवणाचं पण त्यात मीठ नव्हतं. 12 महिने कडकी घरात काहीच ठीक नव्हतं. वाईट वेळात कळतं आपल्या परक्यान कोण. ती रियालिटी दाखवते, त्याचं घर दाखवलं. घर बघा गाईज यार. मला ऍडवाइस देऊन मनात माझ्या दुःख ठेवतो. माझ्या आईच्या पदरात फक्त सुख ठेवतो. भरलेलं ताट जेवणाचं पण त्यात मीठ नव्हतं. 12 महिने कडकी घर बघा यार. सो एवढा आर्टिस्ट स्ट्रगल करतोय, सो त्याला भेटला पाहिजे रे. पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटला पाहिजे गाईज. मला जर बघत असाल तुम्ही नवीन ॲज अ नवीन ऑडियन्स माझ्याकडून त्याच्याकडे जात असेल तर जावा, नक्की जावा, प्रेम द्या त्याला. की घरात काहीच ठीक नव्हतं. वाईट वेळात कळतं आपल्या परक्यान कोण खोटं. जीवनाची रेस चालू आहे, कोण छोटं आणि कोण मोठं. सोड पोरीचा विचार, धंद्यात लाव डोकं. आज शिव्या उद्या खांदा देतील 4 लोक. ब्रो हेच भाई खरंय. आज शिव्या देतील आणि नंतर उद्या खांद्या देतील 4 लोक. तुला जे पाहिजे तेच कर भाई. आणि पोरींचा विषयापासून लांब राहा. रिअल सत्य आणि हीच माझी जिंदगी. गटरावरती घर माझं सर्वीकडेच गंदगी. मारामारी चोरी स्नॅचिंग बिल्डर कडून खंडणी. काय गटरावरती घर माझं आणि सगळीकडेच गंदगी. त्यात मी वाढतोय आणि तुम्हाला हिपहॉप देतोय. उद्या खांदा देतील 4 लोक.
ब्रो हेच रिअल सत्य आणि हीच माझी जिंदगी. गटरावरती घर माझं सर्वीकडेच गंदगी. मारामारी चोरी स्नॅचिंग बिल्डर कडून खंडणी. काय कमवली माणूस की काय कमवली आमदनी. प्रेम पैसा आणि प्रसिद्धी. माझं परिवार खुश इच्छा बस इतकीच. प्रत्येक दिवस असं सुखास असे नो किचकिच. स्वतःचं घरदार बघ काय पडले लोकांची. काय नसते ती गुन्हेगारी आणि दुनियादारी. येता युवा पिढी चालली सगळी व्यसनाहारी. मेरे उमर से ज्यादा फॅक्ट्स. काय नसते गुन्हेगारी करून काय नाही भेटणार, मोठेपणा करून काय नाही भेटणार. आणि सगळी पोरं आता ना ॲक्च्युली जेनझी म्हणजे ह्या जनरेशनचे लोकांना जास्त त्यांना काय माहितीच नाही आहे काय विषय. आपल्यासारखे ते खेळले पण नाहीत कधी लपोछुपी वगैरे असे गेम. त्यांना फक्त ते मोबाईल आणि काय ते नशा पाणी सगळे त्यातच गेले. कस असे नो किचकिच. स्वतःचं घरदार बघ काय पडले लोकांची. काय नसते ती गुन्हेगारी आणि दुनियादारी. येता युवा पिढी चालली सगळी व्यसनाहारी. मेरे उमर से ज्यादा तो मैंने मौत देके. आज माया नसीब मैंने टिकट लाइला लॉटरी के. मैंने BMW मर्सिडीज के ख्वाब देके. खुद पे है भरोसा और माझा पण तोच ख्वाब आहे. मला पण BMW मर्सिडीज माझ्या घरासमोर उभी करायची आहे आणि मी करणार एक दिवस. मॅनिफेस्ट केलंय मी, करणार एक दिवस. बुलंद मेरे हौसले थे अंधेरे में जी रहा मेरा बाप आइला टॉर्च लेके. कमाने की हिम्मत नहीं माँ को काय को त्रास देते. गंदगी में जन्म लिया गंदगी में सांस लेते. 90s वाली जिंदगी में भुलटे तुम लोग फास्ट नहीं थे. तेरे जैसे एक दो नहीं मेरे जैसे लाख आएंगे. हुड वाली जिंदगी को देख के तुम लोग भाग जाएंगे. दम लगा के घर चलाते बच्चों लोग का शार्प माइंडसेट. सब बज रहे गैंगस्टर मोटिवेशनल कौन गाएंगे. मित्र माझा सांगत आलाय पप्पा तुझे फुल टाइट. बुरे वक्त में कोई नहीं आता सब तुझे भूल जाएंगे. पैसा काला हाथ का मित्र माझे सांगत आले तुझा पप्पा टाईट आहे भाई, तुझा पप्पा जास्त पियालाय काय विषय आहे. म्हणजे किती वाईट आहे ती गोष्ट आपल्यासाठी. हे जर कोणी फील केलं असेल ना त्याला हे रिलेट होईल काका. अला मजबूरी में घर चलाना लादी पोछा झाड़ू मारा नसीब में था दोनों. स्ट्रीट्स पे में धंधा डाला किसने कितना झोलने का. मैं ही मेरा भगवान और मैं ये सबको कहने वाला. आई भक्ती वाढ बाळा उमऱ्यात बसून. पोरगा नशे मध्ये फिरतोय कमरे सामान ठसून. ऋषी गाणे लिहितो हिपहॉप जरी माहिती नसून. भाई आई तुझी वाट बघते उंबरड्यावर बसून. उंबरडा म्हणजे माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. उंबरड्यावर वाट बघते आणि पोरगा काय करतोय चॉपर बिपर लावून नशा बिशा करून येतोय घरी. म्हणजे ती रियालिटी बघा तुम्ही. काय यार काय फेस करते. स्वच्छ ठेवलं मन स्वच्छ ठेवली भांडी घासून. खातो 5 वाला पार्लेजी पाण्यात डुबून. नुसती एन्झायटी व्हायची हे तर सगळ्यांनी केलं. हे तर मी पण केलंय. हे तर प्रत्येक मराठी मिडल क्लास मुलाने हे केलंय की पार्लेजी आणि पाणी. हे मी तर बघितलंय लहानपणापासून. मी केलंय बघितलंय खूप लोकांना. उमऱ्यात बसून. पोरगा नशेमध्ये फिरतोय कमरे सामान ठसून. ऋषी गाणे लिहितो हिपहॉप जरी माहिती नसून. स्वच्छ ठेवलं मन स्वच्छ ठेवली भांडी घासून. खातो 5 वाला पार्लेजी पाण्यात डुबून. नुसती एन्झायटी व्हायची काय फायदा जगून. काम धंदा करून ओजी घरात पसरत नाही पाय. सर्व हासिल करणार जे माझ्या नशिबात पण नाही. थोडा वेळ लागेल सक्सेसला तू करून तर बटाय. नाईकीचे शूज घातले तरी माझे चिखलातच पाय. तुझ्या चपलेहून ओळखतो तुझी परिस्थिती काय. फक्त फेम बघतात रिअल हसल कोण बघत नाही. येऊ दे किती पण अडचणी. नायकीचे मी शूज घातलेत पण आज तरी पण चिखलात आहेत पाय. व्हॉट द फक डॅम. बार लाईन. माझ्या नशिबात पण नाही. थोडा वेळ लागेल सक्सेसला तू करून तर बटाय. नाईकीचे शूज घातले तरी माझे चिखलातच पाय. तुझ्या चपलेहून ओळखतो तुझी परिस्थिती काय. फक्त फेम बघतात रिअल हसल कोण बघत नाही. येऊ दे किती पण फॅक्ट सगळे फेम बघतात. ऍक्च्युली सगळे फेम बघतात. कोण मागचं बघतच नाही की कोण कसा आलाय कुठून आलाय. फक्त फेम भेटला तर हा मोठा आणि जर त्याला फेम नाही भेटला तर हा स्ट्रगलर आहे. ह्याला ह्याचा काय आता काय फायदा बोललो असतो. फरक नाही पडत त्याला. काय नाही करू शकत. हे मी फेस केले. अडचणी आपण हार मानत नाही. माझा भाव माझ्या नावावरती ऍश करणार आहे. करून दाखवणार सिद्ध गरिबीत मरणार नाही. करून दाखवणार सिद्ध गरिबीत मरणार नाही. ऍक्च्युली करून दाखवणार सिद्ध गरिबीत मरणार नाही. फॅक्ट्स मॅनिफेस्ट केलंय होणार. मॅनिफेस्ट केलंय. जे लोक हे मॅनिफेस्ट करणार त्यांना नक्की. येऊ दे किती पण अडचणी आपण हार मानत नाही. माझा भाव माझ्या नावावरती ऍश करणार आहे. करून दाखवणार सिद्ध गरिबीत मरणार नाही. करून दाखवणार सिद्ध गरिबीत मरणार नाही. रिच डार्क रियालिटी. बीट पण बाप आहे बाप बीट. वाह काय कॅमेरा अँगल आहे. काय शूट आहे. काय लोकेशन आहे.
रिची रिच चुम्मा भाई चुम्मा. काय गाणं आहे, रिलेट झालं गाणं. मला तर रिलेट झालंय, बाकीच्यांचं माहिती नाही, मला तर रिलेट झालंय. ज्या ज्या गोष्टी मी फेस केल्या त्या मला रिलेट झाल्या. सो काम 25 आहे गाणं, हार्ड आहे. मे बी माझ्याकडून जेवढं प्रेम देतील तेवढं मी गाण्यावर प्रेम देईन. सो बघू. सो चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला इंस्टाला फॉलो करत नसाल तर जाऊन फॉलो करा.